श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मी अस्मिता तोमर. आपण सुरू केलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे आज शेवटचे अध्याय आपले पूर्ण होतील. 52 आणि 53 अध्याय. हे अध्याय पूर्ण करण्याकरता आपल्या सगळ्यांकडनं जे सहकार्य मिळालं त्यासाठी मी आपली आभारी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी हे सगळं माझ्याकडून करून घेतलं ही त्यांचीच कृपा आहे. त्यांच्या कृपेशिवाय कोणतीही व्यक्ती एक शब्दसुद्धा वाचू शकत नाही. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 52. शंकर भट्टाचे योगानुभव निरूपण. श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन. मी 3 वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे. मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो. त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तिळमात्र संशय नाही. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 52 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 53. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 53. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पीठिकापुरम क्षेत्री पोहोचण्याचे विधान. ग्रंथाचे वैशिष्ट्य. मी लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगू भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोगद्वारा पठन होत असते. मी रचलेले चरितामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकांजवळ ठेवून मी त्यांना वाचून दाखविले. ऐकण्यास आलेले 5 भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही, त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगू शकत नाही. श्री बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगू भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद म्हणून आणून देणारी व्यक्ती बापनाचार्यूंच्या 33व्या पिढीतीलच असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद श्रीप्रभूंचे दिव्य वचन आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 53 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत समाप्त. हरि ओम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. हरि ओम.